एव्हरीवन, जय भोले. मी कोमल. आज आपण डिस्कस करणार आहोत सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकवर, म्हणजे केस का पांढरे होतात, त्याचे घरगुती उपाय काय आहेत आणि पांढरे झालेले केस परत ब्लॅक होऊ शकतात का, असे कोणते प्रोडक्ट्स आपण यूज करू शकतो, आजारामध्ये जे डाय वगैरे मिळतात अशा कोणता डाय यूज केल्याने आपल्या केसांना हार्म नाही होणार, प्लस इन्स्टंट हेअर ब्लॅक कसं होऊ शकतं या रिलेटेड आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आपण फर्स्ट तर जाणून घेणार आहोत केस का पांढरे होतात. केस पांढरे होण्याचे खूप सारे कारणे असू शकतात. जसं सगळ्यात फर्स्ट तर आपण डिस्कस करू एक्झॅक्टली केस का पांढरे होतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या केसांमध्ये ज्या वेळेला मेलॅनिन नावाचं तत्व कमी होतं त्यावेळेला आपले केस पांढरे होतात. सेकंड आणि महत्त्वाचं कारण असणार आहे ते म्हणजे एजिंग. बट आजकालच्या मुलांमध्ये 20 किंवा 30 वर्षाच्या एजमध्येच मुलांचे केस पांढरे होत आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रदूषण. सेकंड डायट, म्हणजे ज्यावेळेला आपल्या बॉडीमधलं B12, आयर्न, कॉपर, अँटीऑक्सिडंट कमी होतं त्यावेळेला केस पांढरे होऊ शकतात. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता. आपल्या फॅमिलीमध्ये आई किंवा बाबांचे किंवा आजोबांचे, आजीचे केस जरी व्हाईट झाले असतील तरी सुद्धा ती अनुवंशिकता आपल्यामध्ये येऊ शकते. फोर्थ कारण स्ट्रेस सुद्धा असू शकतो. आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह नावाचा स्ट्रेस ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला सुद्धा केस पांढरे होतात. फिफ्थ कारण असू शकतं हार्मोन इनबॅलन्स झाल्यामुळे. आजकाल बाहेरचं फूड जास्त खाण्यामध्ये येत आहे त्यामुळे सुद्धा आपले केस पांढरे होऊ शकतात. सेकंड पॉईंट आपण डिस्कस करू की आपण हे व्हाईट केस कसे कंट्रोलमध्ये आणू शकतो, यावर कोणते रेमेडीज आपण यूज करू शकतो, असे कोणते प्रोडक्ट्स आपण यूज करू शकतो. बाजारामध्ये ज्या इन्स्टंट ब्लॅक करणारे प्रोडक्ट्स म्हणजे डाय वगैरे आहेत ते अवॉइड करून जर आपण घरगुती पद्धतीने हेअर ब्लॅक करायचं ठरवलं तर तेही होऊ शकतो. म्हणजे मेहंदीचा वापर आणि इंडिगोच्या वापराने सुद्धा आपले नॅचरली हेअर ब्लॅक होऊ शकतात. त्याचा यूज आपण कसा करायचा, एका बाउलमध्ये आपल्या हेअरला जेवढी लागेल तेवढी मेहंदी घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं प्रॉपरली आणि एक थिक कन्सिस्टन्सी करून घ्यायची. 8 ते 10 तास आपण रात्री भिजवून ठेवायची ती मेहंदी जी असेल ती. नेक्स्ट डेला त्याचा कलर चेंज होऊन ब्राऊन कलरमध्ये, थोडासा ब्राऊन कलर होतो. त्याच्यामध्ये जेवढी मेहंदी घेतली त्याच्यापेक्षा डबल नीलपतीची पावडर म्हणजे इंडिगोची पावडर मिक्स करायची, बट त्याच्यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं, म्हणजे कोमट पाणी मिक्स करून प्रॉपर आपल्या हेअरला अप्लाय करून 3 ते 4 तास ठेवून द्यायचं. 3 ते 4 तासानंतर वॉश करू शकता. तुम्हाला याचा रिझल्ट इन्स्टंटली मिळून जाईल, म्हणजे लगेचच केस तुमचे ब्लॅक होऊन जातात. हा घरगुती आणि होममेड नॅचरल पद्धतीने ब्लॅक करणारी रेमेडी आहे. सेकंड जी रेमेडी आहे ती म्हणजे मेथीची बी. मेथीची बी तर बाजारामध्ये मिळते. मेथीच्या बीला प्रॉपर भाजून रोस्ट करून घ्यायचं ब्लॅक कलर येऊपर्यंत. तर त्याच्यानंतर ती मिक्सरला बारीक करून त्याची बारीक पावडर करून घ्यायची आणि आपल्या कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करून डेली यूज केल्याने त्याचा सुद्धा बेस्ट इफेक्ट तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा त्याचा यूज करू शकता तुम्ही. बाजारामध्ये जे हेअर डाय वगैरे मिळतात तर त्याचा कसा यूज करायचा आणि कोणते हेअर डाय आपण यूज केले पाहिजे, याबद्दल डिस्कस करू. तुम्ही बायोटेकचं हिना हेअर डाय यूज करू शकता. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये केमिकल नाहीत आणि आपल्या केसांना एक चांगला कलर सुद्धा देऊन देईल आणि त्याचे काही साईड इफेक्ट पण नाही. त्याच्यामधले कंटेंट्स तुम्ही रीड करू शकता आणि अप्लाय करू शकता. सेकंड जे असणार आहे ते खादी नॅचरल हेअर कलर. ते सुद्धा बाजारामध्ये तुम्हाला 190ला वगैरे मिळून जाईल. त्याचा सुद्धा यूज करू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये पण कमी प्रमाणामध्ये केमिकल्स आहेत. हे 2 प्रोडक्ट तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. त्याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहेत. जर तुम्हाला बाय करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती चेकआउट करा. खूप जणांचा क्वेश्चन असा असतो की इन्स्टंटली आपण केस कसे पांढरे करू शकतो, कारण आपल्याला ज्या वेळेला पार्टीजमध्ये वगैरे जायचं असतं, अचानक प्लॅन ठरलेला असतो, तर त्यावेळेला आपण इन्स्टंटली कोणते प्रोडक्ट यूज करून आपले केस पांढरे काळी करू शकतो. जसं की फर्स्ट आहे हेअर मस्करा. बाजारामध्ये जसं आय मस्करा मिळत आहे तसंच हेअर मस्करा सुद्धा अवेलेबल आहे. तो सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. मी इथे दिलेले आहे त्याचा फोटो प्लस लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. सेकंड जे असणार आहे ते नीशची हेअरलाईन पावडर. ती सुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहे. ते पण यूज करू शकता. त्याने पण इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. ज्यावेळेला वॉश कराल एका वॉशमध्ये, म्हणजे नेक्स्ट डे तुम्ही हेअर वॉश कराल त्यावेळेला ते निघून जातं, पण टेम्पररीसाठी ते बेस्ट आहे. म्हणजे हेअर मस्करा आणि नीशची हेअरलाईन पावडर. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्हाईट झालेले केस परत ब्लॅक होऊ शकतात का?
हो, बट त्यासाठी आपल्याला प्रॉपर हे डाएट वगैरे मेंटेन करणं गरजेचं आहे. योग्य त्या ट्रीटमेंटमुळे सुद्धा आपले केस काळे होऊ शकतात आणि पोषण योग्य प्रमाणामध्ये पोषण घेतल्याने सुद्धा आपले केस काळे होऊ शकतात. आपले केस व्हाईट होऊ नये यासाठी शॉर्ट टिप्स जसं की आपल्या जेवणामध्ये B12, आयर्न, कॉपरची मात्रा तुम्ही वाढवू शकता. हिरव्या पालेभाज्या, फ्रूट याचा जास्तीत जास्त वापर करून सुद्धा केस आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. नियमित हेअर ऑइल करणं खूप गरजेचं आहे. सो दॅट्स ऑल अबाउट माय टुडेज व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.